सांगता येईल? सर्वांना नमस्कार. मी कावली मेघना, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड. यावेळी आपण 18 तारखेपासून शासनाचा फॉर्मल आपला मालेगाव यात्रा सुरू होणार. 18 पासून आपला कार्यक्रम आहे 25 पर्यंत. एवढ्या दिवसाचं आम्ही नियोजन केलं. मध्ये 2 दिवस 20 आणि 21 मतदान आणि मतमोजणी असल्यामुळे आपल्या त्या ठिकाणी त्या 2 दिवस शासनाचा मोठा कार्यक्रम आम्ही ठेवला नाहीये. यावर्षी आमच्या जिल्हा परिषद सेस मार्फत आणि आपल्या पालकमंत्री महोदय आणि आमदार महोदय यांचा कॉर्पोरेशनमुळे आपल्या जे डीपीडीसी मधनं सुद्धा आपल्याला पैसे यावर्षी भेटलेले, त्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. यावर्षी आपल्याला सर्वांना माहिती की अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्या लोहा तालुक्यामध्ये थोड्या तलावाचा प्रॉब्लेम झाला, ते सुद्धा आम्ही दुरुस्ती करून घेतलेलं आहे. यावर्षी आपण वॉशरूम फिरता जे वॉशरूम आहेत, स्पेशली महिला जे भाविक असतात आपल्याकडे, त्यांच्या देखील सुद्धा आम्ही फिरते जे वॉशरूम आहेत ते वाढवलेले आहेत. दरवर्षी 4 असतात, यावर्षी आम्ही 5 ते 6 करणार. आणि टँकर सुद्धा यावर्षी आम्ही जास्त लावलेले आहेत की पाणीचा कोणताही प्रॉब्लेम होऊ नये. पोलिसांनी दिलेल्या विनंतीप्रमाणे यावर्षी सिक्युरिटीसाठी सुद्धा आम्ही सीसीटीव्ही जास्त केलेले आहेत. दरवर्षी आपण 18 ते 16 सीसीटीव्ही बसवतात, पण यावर्षी आम्ही 25 सीसीटीव्ही बसवलेले आहेत. आणि MSCBनी सुद्धा त्यांनी 25 पोल वाढून तिथं बसवले, त्यामुळे आपल्याला जास्त सिक्युरिटीचं अडचण होणार नाही. असं या पद्धतीनं आम्ही सगळा कार्यक्रम आणि त्याचं नियोजन जिल्हा परिषद मार्फत केलेलं आहे. आणि यावर्षी आम्ही जीवरक्षक सुद्धा केल्यात. तिथं आपल्या 2 तलाव आहेत. ज्या 2 तलावामध्ये खूप भाविका त्या 3 दिवस तिथं राहतात, त्याच्यामुळे आम्ही यावर्षी जीवरक्षक सुद्धा तिथं नेमलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन होणार नाही त्याची काळजी घेतली गेली आहे. मॅडम, माळेगावची यात्रा आपल्यासाठी पहिली यात्रा आहे, तर अशा प्रकारच्या कुठल्या यात्रांचा आपल्याला काही अनुभव किंवा आता कसं वाटतंय आपल्याला माळेगावच्या यात्रेचं संचालन करताना, नियोजन करताना, अगदी थोडक्यात? मला सांगताना खूप म्हणजे संतोष होईल हे विषय की आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातून आल्यात आणि आमचे जे आई वडील आणि आजी आजोबा होते ते माळेगावला येत होते. आणि आता मला त्याविषयी माहिती नव्हतं, पण आता माझं पूर्ण कुटुंब सुद्धा माळेगाव पाहायला येणार, कारण आमचं नेहमी प्रत्येक वर्षी आम्ही येत होते आणि तिथून आमचं हे पशु वगैरे आम्ही खरेदी करत होते. त्यामुळे मला खूप सहभाग आणि आनंद वाटते. आणि हे माझं हे वाटते की यावर्षी मला तो नियोजन करण्याची संधी भेटली आहे.